वयाची 65 पूर्ण झाल्यानंतर करावयाची जी शांत आहे त्याला महारथी शांत असे म्हणतात। वयाच्या 65ला पूर्वीच्या काळची माणसाची अशी सगळी व्यवस्था लागलेली होती की ह्या वयामध्ये हे कर्म केलं पाहिजे, त्या वयामध्ये ते कर्म केलं पाहिजे। तसंच 65 वर्ष झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे आणि त्या वानप्रस्थाश्रमाची पूर्वीच्या काळी व्यवस्था केलेली असायची। त्यामुळे ह्या वयामध्ये शुद्ध हवा, निसर्ग, त्याचप्रमाणे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शरीरासाठी ज्याची गरज आहे ही गोष्ट मिळावी म्हणून वनामध्ये निसर्गामध्ये जाऊन राहण्याची ती व्यवस्था होती आणि मग त्यावेळेला त्यासाठी ती शांतता केली जायची। त्या शांती प्रयोगाला महारथी शांत असे म्हणतात। त्याची देवता सुद्धा वरुण आहे आणि त्र्यंबक म्हणजेच महादेव आहेत। तर त्याने महादेवाची आणि वरुण राजाची किंवा वरुण देवाची तुमच्यावरती कृपा होते। तुमच्या घरामध्ये जर कोणी अशी व्यक्ती असतील आणि तुम्ही जर इच्छुक असाल आपल्या घरातल्या लोकांसाठी हे करायला, तर हे शांती प्रयोग कशासाठी केले जातात त्याची माहिती तुम्हाला मी इथून देण्याचा प्रयत्न करीत आहे। व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि तुम्हाला अशी कोणत्याही गोष्टीची जर माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कळवावे, म्हणजे मला पुढचा व्हिडिओ तसा बनवता येईल। जय भवानी, जय जगदंबा।